खामगाव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य आणि सन्मानपूर्वक पुतळा उभारण्यात यावा या मागणीला भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। या संदर्भात भाजपा शहराध्यक्ष राजेंद्र धनोकार यांनी अण्णाभाऊ साठे स्मारक समितीला अधिकृत समर्थन पत्र दिले आहे। काही दिवसांपूर्वी खामगाव रेल्वे स्टेशन गेटसमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात आला होता। मात्र देशाचे आदर्श असलेल्या महापुरुषांचे पुतळे हे सन्मानपूर्वक आणि भव्य स्वरूपातच उभारले जावेत, अशी भूमिका भाजपच्या वतीने मांडण्यात आली आहे। स्मारक समितीला दिलेल्या पत्रात शहराध्यक्ष राजेंद्र धनोकार यांनी पुतळा उभारण्यासाठी शहरातील 3 प्रमुख जागांचा पर्याय सुचविला आहे। यामध्ये विकमसी चौक, अकोला रोड, पोलीस स्टेशन समोरील नगर परिषद कॉम्प्लेक्स जवळील जागा आणि महात्मा गांधी उद्यान परिसर या ठिकाणांचा समावेश आहे। शासनाची आवश्यक परवानगी घेऊन यापैकी योग्य ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा यासाठी भाजपचे पूर्ण समर्थन राहील, असेही धनोकार यांनी स्पष्ट केले। महापुरुषांचा अवमान टाळून त्यांना योग्य सन्मान मिळावा हीच या मागची प्रमुख भावना असल्याचे त्यांनी नमूद केले। या निर्णयामुळे खामगाव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक उभारणीचा मार्ग अधिक सुकर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। यावेळी जिल्हा सचिव संजय शिंगारे, नगरसेवक कृष्ण ठाकूर, रमेश भट्टड, विजय उगले आणि शेखर पुरोहित यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। शाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचा या शहरामध्ये पुतळा व्हावा या मागणीसाठी स्मारक समितीच्या वतीने अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। आज रोजी भारतीय जनता पार्टी खामगाव शहर खामगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। अण्णाभाऊंचं कार्य आणि त्यांची उंची इतकी मोठी आहे की त्यांच्या नावाला, त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा या शहरामध्ये आवश्यक आहे आणि आमचं सुद्धा या मागणीला 100% समर्थन आहे। परंतु सध्या स्थितीमध्ये भावनेच्या भरात जाऊन ज्या ठिकाणी हा पुतळा लावण्यात आलेला आहे तो भविष्याच्या दृष्टीने एखाद्या वेळेला त्या पुतळ्याची, या महापुरुषाची विटंबना होऊ शकते। म्हणून आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिकेला विनंती करून 4 जागा आम्ही या ठिकाणी सूचित केलेल्या आहेत। मी स्मारक समितीच्या सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती करणार आहे की आपण या 4 पैकी कुठलीही एक जागा निश्चित करून ती जर आम्हाला कळवली तर आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या प्रशासनाला आम्ही विनंती करू आणि अत्यंत चांगला पुतळा की जो अण्णाभाऊंच्या कार्याची उंची अधिक वाढवेल आणि त्यांच्या कार्याचा गौरव होईल अशा पद्धतीने आम्ही या शहरामध्ये अत्यंत चांगलं सौंदर्यीकरण आणि एक अत्यंत चांगला त्यांचा पुतळा हा बसणं आपल्या सर्वांना अभिप्रेत आहे आणि त्या दृष्टीने आम्ही नक्कीच प्रयत्न करू। मी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून स्मारक समितीच्या सर्व सन्मान्य सदस्यांना, सर्व समाज बांधवांना मी विनंती करणार आहे की आपण हे आंदोलन मागे घेऊन नगरपालिकेला आपण नक्कीच सहकार्य करावं आणि अण्णाभाऊंचा पुतळा आम्ही ज्या 4 जागा आपल्याला सूचित केलेल्या आहेत त्यापैकी आपण म्हणाल त्या ठिकाणी अत्यंत चांगलं सौंदर्यीकरण ज्यामुळे या शहराच्याही एक नावलौकिकामध्ये भर पडेल आणि अण्णाभाऊंच्या कर्तृत्वाची उंची आणि त्यांनी या देशासाठी केलेले जे कार्य आहे त्यात अधिकाधिक भर पडेल। मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे की आपण हे आंदोलन मागे घ्यावं आणि या ठिकाणी जो पुतळा आपण बसवलेला आहे की त्याची भविष्यामध्ये विटंबना होणार नाही याकरिता आपण तो पुतळा सुद्धा काढून घ्यावा आणि आपल्या आंदोलनामध्ये आपल्या भावनेशी आम्ही 100% सहमत आहोत, इतकीच या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो।